सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। जिल्ह्यात 4 मंत्री असताना साताराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील MRI मशीन अकोल्याला पळवले। साताऱ्यातील रुग्णांची होणार अडचण आणि बसणार आर्थिक भुर्दंडही। जिल्ह्यात 4 मंत्री असताना साताराच्या क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील MRI स्कॅन मशीन अकोल्याला पळवण्यात आले आहे। याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशा भूमिकेत आहेत। सातारा जिल्ह्यातील MRI स्कॅन मशीन अकोला रुग्णालयात बसवण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहेत। सातारा जिल्ह्यातून महाविद्यालय एवढे भरभरून यश दिल्यानंतर सातारा जिल्ह्याला काय मिळाले असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे। सर्वसामान्यांना महागडी वीज पण उद्योगपतींना स्वस्तात जमीन। सौर ऊर्जा प्रकल्पांच्या विरोधात सुशांत मोरे करणार आंदोलन। शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन। सातारा जिल्ह्यातील 1323 एकर गायरान जमिनी उद्योगपतींना अवघ्या ₹1 भाड्याने देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी बळकवण्याचा हा प्रकार असून सरकार बड्या उद्योगपतींना जमीन लाटून देण्यासाठी पायगाड्या घालत आहे असा आरोप सामाजिक माहिती अधिकार व पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान या प्रकल्पाच्या विरोधात जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी 12 मार्च रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा लॉंग मार्च काढून पवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला। याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले। शिरवळ MIDCत पूर्वीच्या भांडणातून धारदार शस्त्राने वार करत 22 वर्षीय तरुणाचा खून। शिरवळ MIDCत 2 युवकांच्या पूर्वीच्या झालेल्या भांडणातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास शिरवळमधील एका कंपनीच्या गेटवरच घडली। यामुळे शिरवळ औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। अमर शांताराम कोंडाळकर वय 22 राहणार वडवाडी तालुका खंडाळा असे मृत्यू युवकाचे नाव असून तेजस महेंद्र निगडे वय 19 राहणार गुणद तालुका भोर असे संशयित आरोपीचे नाव आहे। पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका, जिल्हाधिकारी संतोष पाटील। पॅन आधार किंवा बँक तपशील यासारखी संवेदनशील माहिती विचारणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबरवरील लिंकवर कधीही ब्लिंक करू नका। विशेषतः KYC अपडेटच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला कधीही उत्तर देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षित इंटरनेट कार्यशाळेत बोलताना केले। महावितरण कर्मचाऱ्यांची कृष्णनगर सातारा येथील कार्यालयासमोर द्वार सभा। महावितरणचा कणा लाईनमन लाईन स्टाफ असून त्यांना सुरक्षित साधने मिळावी, त्यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा यासाठी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीने साखळी आंदोलन सुरुवात करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी कृष्णनगर येथील महावितरण विभाग कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली। इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनने ग्राहकांना त्रास न देता महावितरण प्रशासनाला जागे करण्याकरता आंदोलन केले आहे। त्यात आता दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महावितरण मंडळ कार्यालयासमोर थाईनाथ आंदोलन, त्यानंतर दिनांक 24 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। साताऱ्यात कारची काच फोडून कारमधील सोन्याचे दागिने लंपास। सातारा शहरातील जिल्हा परिषद मैदानाच्या बाजूला कारची काच फोडून सोन्याचे घंटनांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विजय मारुती भंडारे राहणार डेबेवाडी तालुका सातारा यांनी तक्रार दिली आहे। 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास हा प्रकार घडला। अज्ञात चोरट्याने पर्समधून सोन्याचे 2.5 तोळे वजनाचे घंटन मोबाईल चोरून नेला आहे। मलकापूर शहरातील दांगट वस्तीत एका 30 वर्षीय महिलेवर युवकाकडून कोयता हल्ला, हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। आगा शिवनगर मलकापूर तालुका कराड येथील दांगट वस्तीत एका 30 वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ल्याची घटना गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। जास्त रक्तस्राव झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर आहे। या प्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रवींद्र सुभाष पवार वय 35 राहणार दांगट वस्ती शिवनगर मलकापूर असे हल्लेखोराचे नाव आहे। हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केले असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना झाली आहेत। फलटण ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली अटक। फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अजय कल्लू बेनकर राहणार 22 फटा गणेश शेरी धुळगेव तालुका फलटण या रेकॉर्डवर गुन्हेगाराला जेरबंद केले आहे। हुमगाव तालुका जावळी येथील ईशान शिंदे यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड। जावळी तालुक्यातील हुमगाव येथील ईशान शिंदे यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे। कैलासवासी यशवंतराव भाऊसाहेब शिंदे यांचे नातू आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे असलेले ईशान शिंदे यांनी त्यांच्या शिक्षण व मंच जोरावर हे यश मिळवले आहे। ईशान शिंदे यांची नेमणूक जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे। ईशान शिंदे यांच्या यशामुळे मराठी युवकांसाठी प्रेरणा मिळाली असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। पाचगणीत आढळले दुर्मिळ पांढरे सांबर। सह्याद्रीच्या रांगातील समृद्ध जैवचे दर्शन। परिसरात दुर्मिळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींना आनंद झाला आहे।
सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरातून काही अंतरावर हे सांबर आढळून आले आहे। त्यामुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।